हे बघा, जर इंटिग्रल ऑफ द फॉर्म या फॉर्म मध्ये जर प्रॉब्लेम असेल, डीएक्स अपॉन ए प्लस मायनस बी साइन एक्स, डीएक्स अपॉन ए प्लस मायनस बी कॉस एक्स, डीएक्स अपॉन ए कॉस एक्स प्लस मायनस बी साइन एक्स, तर पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय टू करायचं, डीएक्स इज इक्वल टू टू डी टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर करायचं, साइन एक्स इज इक्वल टू टू टी अपॉन वन मायनस टी स्क्वेअर करायचं आणि कॉस एक्स इज इक्वल टू वन मायनस टी स्क्वेअर अपॉन वन प्लस टी स्क्वेअर. इतके प्रॉब्लेम घेतो ते पाठवतो. हा टेन्शन नाही घ्यायचं. तर इकडे बघा, डीएक्स अपॉन ए प्लस मायनस बी कॉस टू एक्स, इथं टू एक्स असेल, इथं एक्स आहे, इथं टू एक्स असेल, पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स करायचं. पुट टी इज इक्वल टू काय करायचं, टॅन एक्स, डीएक्स इज इक्वल टू इथं टू डी आपण वन प्लस इथं डी टी. याचं रिझल्ट पण सांगा मी का घेते, सध्या नाही. साइन टू एक्स जागी काय टाकायचं, टू टी आपण वन प्लस टी स्क्वेअर, कॉस टू एक्स जागी वन मायनस टी स्क्वेअर आपण वन प्लस टी स्क्वेअर, याच्यासारखं. समजलं? आता बघा, आता मी काय करणार आहे, फक्त दोन प्रॉब्लेम घेणार सध्या आज, एक डी आय मधला, एक आय मधला, लगेच. तर दोन्ही नुसते बघा, लगेच नंतर लिहून घ्या. मला जायचं आज पिक्चर. डीएक्स आपण मला कसं उशीर होईल, फाय फाय पण तरी पण तुमची ट्युशनचा जो वेळ आहे तेवढा, डीएक्स अपॉन फाय प्लस फोर कॉस एक्स. इकडे बघा, पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय टू, पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय टू. तुम्हाला या दोन पैकी एक प्रॉब्लेम 100% बरोबर मांडते. हा, पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय टू, डीएक्स इज इक्वल टू टू डी टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर, टू डी टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर, कॉस एक्स इज इक्वल टू टू कॉस एक्स इज इक्वल टू वन मायनस टी स्क्वेअर अपॉन वन प्लस टी स्क्वेअर. असे दोन तीन प्रॉब्लेम मी ऑनलाईन मध्ये घेतले. हा, डीएक्स च्या ठिकाणी काय टाकायचं, टू डी टी अपॉन वन प्लस, जिथं डीएक्स आहे तिथं काय टाकायचं, टू डी टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर, फाईव्ह प्लस फोर, कॉस एक्सच्या जागी काय टाकायचं, वन मायनस टी स्क्वेअर अपॉन वन प्लस टी स्क्वेअर. तुम्हाला आता पुन्हा एकदा दाखवतो मी दोन्ही चॅप्टर कसे झेरॉक्स कॉपी आणि किती फायदा होणार तुम्हाला, ज्यांनी इंटिग्रेशन नीट केलंय त्याला. आलं, ज्याने नाही केलं त्याचं कसं आहे काही करणे. इकडे बघा, टू डी टी अपॉन वन प्लस टी स्क्वेअर डिवायडेड बाय फाईव्ह इन क्रॉस मल्टिप्लिकेशन, फाईव्ह इन ब्रॅकेट वन प्लस टी स्क्वेअर प्लस फोर इन ब्रॅकेट वन मायनस टी स्क्वेअर अपॉन वन प्लस टी स्क्वेअर, वन प्लस टी स्क्वेअर, वन प्लस टी स्क्वेअर, टू डी टी अपॉन फाईव्ह इंटू वन किती येतं, फाईव्ह, फाईव्ह इंटू टी स्क्वेअर किती येतं, फाईव्ह टी स्क्वेअर, फोर इंटू वन किती येतं, फोर, मायनस फोर टी स्क्वेअर. खूप सोपं आहे. टू डी टी अपॉन, बडबड करू नका रे, पाच प्लस चार किती असतं, नऊ, फाईव्ह टी स्क्वेअर मायनस फोर टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर, टू डी टी, ऊपर से टू बाहर, डी टी अपॉन नाइन प्लस नाइन को क्या लिख सकते हैं अपन, थ्री चा स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर, वन अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, वन अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, वन बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए प्लस सी. ज्याला एलसीएम काढता येतं त्यासाठी खूप सोपे, फक्त हे पाठच करायचं, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. लेट टीच्या जागी काय ठेवता तुम्ही, टॅन एक्स बाय टू, टीच्या जागी काय ठेवता, टॅन एक्स बाय टू प्लस सी. समजलं हे? हा, एक असाच घेतो. इकडे बघा, आता थोडी घाई करायलो पण तुमच्या ट्युटोरियलचा प्रॉब्लेम आहे. हा, तुम्हाला एक दाखवतो काय फरक आहे फक्त, झिरोज टू पाय डीएक्स अपॉन फाईव्ह प्लस फोर कॉस एक्स. झेरॉक्स कॉपी प्रॉब्लेम येते, आले त्याच्यामुळे फक्त तुम्ही जागेवर पाहिजे. हाच आहे ना ट्युटोरियल थर्ड मध्ये बघा, फाईव्ह प्लस फोर कॉस एक्स, लक्षात. हा, फाईव्ह प्लस फोर कॉस एक्स. इकडे बघा, तुम्हाला येऊ शकतो हा परीक्षेला आलेला, झिरोज टू पायचे ना, लिमिट किती आहे, झिरोज टू पाय, झिरोज टू पाय डीएक्स अपॉन फाईव्ह प्लस फोर कॉस एक्स. इकडे बघा रे, पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय, हा हाच आहे ना एकदम लास्टला, पुट टी इज इक्वल टू टॅन एक्स बाय टू, हा, dx इज इक्वल टू टू डी टी अपॉन वन प्लस
टी स्क्वेअर कॉस एक्स इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. इकडे बघा मित्रांनो, लिमिट चेंज करावं लागते. हे लिमिट कुणासाठी दिलेले त्यांनी? एक्स साठी. कुणासाठी लिमिट दिलेले? ही सबस्टिट्यूशन मेथड मध्ये फक्त लिमिट चेंज, बाकीच्या मेथड मध्ये काहीच नाही करावं लागतं, आपल्याला लिमिट टाकावं लागतं. ह्या मेथड ही सबस्टिट्यूशन मेथड आहे ना, पुट करायला ना आपण म्हणजे सबस्टिट्यूट करायला. या मेथड मध्ये तुम्हाला काय करावं लागतं माहिती का? लिमिट चेंज करावं लागतं. कारण की जे दिलेले लिमिट असते ती एक्स साठी असते. कुणासाठी असते ते? एक्स साठी. इकडे बघा सर, असं लिहायचं, इफ एक्स इज इक्वल टू 0, इफ एक्स इज इक्वल टू 0, तर टी इज इक्वल टू टॅन 0/2. ह्याच्यात एक्स ची व्हॅल्यू टाकायची, टी ची लिमिट काढायची. लिमिट कुणाचे? ये एक्स चे. ये किसकी लिमिट है? एक्स. बहुत इजी, सिर्फ ये एक स्टेप ध्यान में रखो. हाँ, तो टॅन झिरो ची व्हॅल्यू 0. टॅन 0 ची व्हॅल्यू किती आहे? 0. जर एक्स ची व्हॅल्यू पाय, तर टी इज इक्वल टॅन पाय/2. टॅन 90 ची व्हॅल्यू इन्फिनिटी. टॅन 90 ची व्हॅल्यू किती आहे? इन्फिनिटी. मग आता काय करायचं? फक्त लिहिताना झिरोज टू इन्फिनिटी, झिरोज टू इन्फिनिटी. डीएक्सचा बाकी सगळा प्रॉब्लेम तसाच. डीएक्सच्या जागी काय टाकायचं? 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हा, 5 प्लस 4 कॉस एक्सच्या जागी काय टाकायचं? 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. पुन्हा झिरोज टू इन्फिनिटी, 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर. नंतर 5 in bracket 1 plus t square plus 4 in bracket 1 minus t square upon 1 plus t square. 1 plus t square, 1 plus t square cancel. Xerox copy na, zeros to infinity. 2 dt upon 5 into 1 5, 5 into t square 5t square, 4 into 1 4 minus 4t square, minus 4t square. याने याला मल्टिप्लाय केलं, याने याला मल्टिप्लाय केलं, याने याला हा, तर झिरोज टू इन्फिनिटी 2 बाहेर dt अपॉन 5 आणि 4 9, 5t स्क्वेअर मायनस 4t स्क्वेअर टी स्क्वेअर. 2 बाहेर झिरोज टू इन्फिनिटी dt अपॉन 3 स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर, 3 स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर. 2 जसंची तसं. काय टेन्शन घेते यार तुम्ही डी झालं डी आय. 1 बाय टॅन इनवर्स एक्स बाय, हा प्लस सी नाही लिहायचं, झिरोज टू इन्फिनिटी. इथं फक्त प्लस सी लिहायचं नाही. ह्यो हा गरीब मुलगा आहे. हा लक्षात, डेफिनेट इंटिग्रेशन हा गरीब मुलगा आहे, त्याला लिमिट आहे. हा, त्याला त्याच्या मायबापाच्या पैशाची जाण आहे. तुमच्यासारखा मोकार नाहीये तो. अलग इंटिग्रेशन पण मोकार आहे. त्याच्यात प्लस सी म्हणजे किती का कंटिन्यू करू शकतो, कितीही एक सब्जेक्ट देऊ शकतो, इंटिग्रेट करू शकतो. पण इथं लिमिट लावलेली, याच्यावर जायचं नाही असं म्हणलं. तर बघा इकडे 2/3, हे 2 into 1 2/3. लिमिट फक्त टीच्या जागी टाकायची. टीच्या जागी टॅन एक्स बाय 2 नाही टाकायला बरं. आता टीच्या जागी आपण लिमिट चेंज केलेलं आहे. टीच्या जागी इकडे बघा टॅन इनवर्स एकदा इन्फिनिटिव्ह टाकलं, इन्फिनिटिव्ह बाय 3 इन्फिनिटिव्ह असता. इन्फिनिटिव्ह काही टाकलं सगळं इन्फिनिटिव्ह होतं. अलग मायनस टॅन इनवर्स 0, टॅन इनवर्स 0. तर 2/3 टॅन इनवर्स इन्फिनिटीची व्हॅल्यू पाय/2. टॅन 0 ची 0, टॅन इनवर्स 0 ची 0. चिच्चू गेट कॅन्सल. पाय/3 इज द आन्सर. आलं लक्षात? समजलं? हे डी आहे, डेफिनेट इंटिग्रेशन. समजलं सगळ्यांना? फक्त लिमिट चेंजचं लक्षात ठेवायचं. ते फक्त कुठे करावं लागतं माहिती का? फक्त सबस्टिट्यूशन मध्ये. बाकी कुठल्याच मेथड मध्ये लिमिट चेंज करावं लागत नाही. बाकी सगळ्या झेरॉक्स कॉपी. फक्त आखरीला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आणि प्लस सी नाही द्यायचं. आलं लक्षात? हाच फरक आहे डी आय आणि आय. आणि वेगळं सगळ्यात काय होतं? प्रॉपर्टी. ते आत्ता घेतलं आपण, सध्याचं तर घेतलं. 30 पर्यंत डबल मोका आला, डबल घेऊ. आलं लक्षात? समजलं का? आता बघा, म्हणजे सगळं मी पूर्ण राऊंड अप केलं. आलं लक्षात? ऑफलाईन तर ते होणारच आहे, पण टेस्टच्या आधी होईल का नाही माहित नाही.
म्हणून तुम्ही पहिले बघून घ्या ते प्रॉपर्टीज. आलं व्हिडिओ चांगला बघून घ्या. आलं लक्षात. आता बघा समजलं का हे? टेस्टच्या आधी तुमचे क्वेश्चन बँकचे करून दे तेवढं. आता बघा आता पुढच्या वेळेस काय करायचं, आता आता तुम्ही ज्यावेळेस बसताल ना क्वेश्चन बँकच्या वेळेस, त्यावेळेस मी युट्यूबवर लाईव्हच करेन. आलं फक्त तुम्ही इथं बसताल, पण आवाज नाही करणार. कंटिन्यू क्वेश्चन बँक आहे तुमची नॉन स्टॉप. लिहायची गरज नाही क्वेश्चन बँक. झालेलं आहे. आलं लक्षात. इकडे बघा किती वाजले रे? 8 ना. एक प्रॉब्लेम घेऊ. एक